तुमच्या आमच्यामध्ये सुद्धा काम करतात असे शिवराज्य पक्षाचे माझे मार्गदर्शक माननीय ब्रिगेडियर सुधीरजी सावंतजी, या ठिकाणी उपस्थित असलेले माझे मराठवाड्याचे अध्यक्ष तथा रिटायर्ड पोलीस इन्स्पेक्टर अय्यूब शेख साहेब, मराठवाड्याचे युवा अध्यक्ष माझे वसीम शेख, जिल्हाध्यक्ष हक्कानी मनियार व इतर सर्व उपस्थित असलेले आमचे सुप्रियाजी, त्यांनी बरंच काही मांडून टाकलं आणि ज्या विषयावरती आम्हाला काही बोलायचं होतं ते बोलण्याची संधी त्यांनी आम्हाला दिली. जो विषय आम्हाला देण्यात आलेला आहे आता तो विषय मी ब्रिगेडियर साहेबांकडे सुपूर्द करणार आहे. मी थोडक्यात माझे मनोगत व्यक्त करून हे अध्यक्षीय समारोप संपवणार आहे. एक विषय खूप असा सुंदर देण्यात आलेला आहे. शहीद रहमतुल्लाह अलैह टिपू सुलतान यांच्या जयंती निमित्त 66 वर्षात ही मुस्लिमांची परिस्थिती बिकट का? कळतंय का मराठी? हो तर बोला, नाही तर बोला. कारण मराठी कुणाच्या बापाची मक्तेदारी नाही. या देशामध्ये मुस्लिमांसंदर्भात बोललं जातं, ऐकलं जातं, केलं जातं, दाखवलंही जातं की मुस्लिमांची अवस्था बिकट का आणि कशी, पण पर्याय कोणी सांगू शकत नाही. ब्रिगेडियर, या देशामध्ये मुस्लिमांची अवस्था काय झालेली आहे त्या सच्चरच्या एका रिपोर्टनं तुमच्या समोर आमच्या समोर आलेला आहे. त्यानंतरही शासन प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करतं ही निंदनीय बाब आहे. 66 वर्षामध्ये आज मुस्लिम कसा आहे, त्याची अवस्था काय आहे. मी आज पहिल्यांदा कोट घातलाय ब्रिगेडियर साहेब, असं आणखीन मला कोट घालून हे मोठमोठ्या खुशारक्या आणले. मी माझ्या आयुष्यात लग्नात सुद्धा कोट घातला नाही, पण आज थंडी वाजते म्हणून कोट घातलाय. हे कोट मी कधी खरेदी केलं होतं तेही सांगतो. माझे एक मित्र इथं बसलेले आहेत, नगरसेवक आहेत, बांधकाम सभापती आहेत, पती आहेत. त्यांना माहित आहे, कारण ते कोट जेव्हा वेळेस मी घातलेला होता त्यावेळेस ते माझ्या सोबत होते आणि चळवळीत होते. काय झालं, सच्चर कमिशनचा रिपोर्ट आल्यानंतर इतकी भयावह अवस्था त्या सच्चर कमिटीच्या रिपोर्टनं सादर केलं. मग मी म्हणलं मोठमोठ्या फुशारक्या मारून नाही चालणार, आंदोलनाची गरज वाटते. तर मी काय केलं, ब्रिगेडियर साहेब, सगळ्यात पहिलं काय केलं तर हे सूट खरेदी केलं. सूट खरेदी केल्यानंतर मस्त पैसे असा झकास सूट घालून मी मोर्चात चालू झालो. 66 बहुतेक 64 वर्ष असं काहीतरी होतं. 64 वर्षात मुस्लिमांची दुरावस्था का?